जय जय रामकृष्ण हरी. टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण कथा वारीची या विषयाअंतर्गत पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. वारीचा इतिहास आपण थोडक्यामध्ये पाहतो आहे. आता वारकरी संप्रदायाचा विचार करताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून खऱ्या अर्थानं वारी सुरू झाली असं आपल्याला वाटतं. परंतु वारकरी संप्रदायाच्या या बांधणीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या अगोदरही वारीची परंपरा आहे अशा पद्धतीने आपल्याला पुरावे मिळतात. परंतु ज्ञानोबारायांनी त्याला एक बैठक दिली आणि मग ही ज्ञानदेवे रचिला पाया या अर्थानं वारकरी संप्रदायाचं खऱ्या अर्थानं एक चाकोरीबद्ध, नियमबद्ध, आचारबद्ध असा परंपरा प्रघात सुरू झाला. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर समाधीच्या नंतरही वारीची परंपरा अव्याहतपणे सुरू राहिली. त्यानंतर ज्ञानोबारायांचे समकालीन असणारे विठ्ठलाचे प्राणप्रिय भक्त, लढिवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी, त्याच्याबरोबरीनं गोरोबा काका संत श्रेष्ठ, जे आपण पाहतो की वारकरी संप्रदायाच्या संत मांदियाळीमध्ये ज्यांना परीक्षक होण्याचा मान मिळाला किंवा जे भगवंताचे अत्यंत लढिवाळ प्रिय भक्त गोरोबा काका असतील, संत श्रेष्ठ भानुदास महाराज जे एकनाथ महाराजांचे पूर्वज, अनंतर एकनाथ महाराज, अशा पद्धतीने ती संत तुकाराम महाराजांपर्यंत अशी ही वारीची परंपरा अखंड सुरू राहिली. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे या सर्व मांदियाळीमध्ये, संत मांदियाळीमध्ये कळसस्थानी आहेत. याचा अर्थ असा की तुकोबारायांना या सर्व संप्रदायातील ज्ञानोबारायांपासूनच्या सर्व संतांच्या विषयी नितांत श्रद्धा आणि त्यांच्या विचारांच्या अनुषंगानं त्यांच्याच माध्यमातून पुढे त्यांचं कार्य पुढे ठेवण्याचं कार्य संत तुकोबारायांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांविषयी किती श्रद्धा असावी तर स्वतः तुकोबाराय म्हणतात, तुम्ही ज्ञानियांचे राजे आहात आणि मी कोण? मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. एवढा असणारा ज्ञानोबारायांच्या विषयी त्यांचा कृतज्ञ भाव आपल्या सगळ्यांना हे आवर्जून सांगावंसं वाटतं की तुकोबारायांनी स्वतः ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी गाभारा मंदिराचं बांधकाम आपल्या स्वखर्चानं आणि त्या ठिकाणी स्वयं श्रमानं आणि अनेकांना सोबत घेऊन ते तुकोबारायांनी गाभाऱ्याचं केलेलं काम आजही आपण पाहतो. आणि मग तोच ज्ञान मंदिराचं असणारे पुढे कळसस्थानी झालेले तुकोबाराय यांनी ही वारीची परंपरा अखंडित चालू ठेवली. तुकोबारायांच्याही अगोदर म्हणजे तुकोबारायांचे 8वे मूळ पुरुष विश्वंभर बाबा, जे जावळीचे मोरे होते, त्या विश्वंभर बाबांच्याही आईनं सांगितलं की त्याचा उल्लेख असा आहे की विश्वंभर बाबांची आई म्हणजे 8वे पुरुष आणि त्यांची आई त्यांना सांगते की तुझे वाड वडली आहे पंढरीची वारी. म्हणजे तुझ्याही वाडवडिलांपासून पंढरीची वारी आपल्या घरामध्ये आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला ही वारीची परंपरा किती अनंत काळापासून आहे याची आपल्याला एक अनुभूती येते. ही वारी होती. मग आता त्या वारीचं पुढे पर्यावसन पालखी सोहळ्यामध्ये झालं. ते कसं झालं याचा विचार आपण पाहू. जगद्गुरू तुकोबारायांच्या नंतर तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा महाराज आणि तुकोबारायांचे चिरंजीव अर्थात संत श्रेष्ठ नारायण महाराज यांचे या वारकरी संप्रदायावरती अगणित उपकार आहेत. निळोबारायांनी नारायण महाराजांचं वर्णन करताना असं म्हणाले, संतपन जया विलसत अंगी. असे संतपणाची मूर्तिवंत प्रतीक म्हणजे नारायण महाराज होते. आणि सकळा वैष्णवा वाटे जीव प्राण तो हा नारायण देहू कर, असं निळोबारायांनी वर्णन केलं. संपूर्ण वैष्णवांना जीवप्राण वाटावा असे नारायण महाराज तुकोबारायांचे चिरंजीव. आपल्या वडिलांची वारी त्यांनी केवळ वारी स्वरूपात ठेवली नाही, तर आज जे पालखी सोहळ्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, या पालखी सोहळ्याचे आद्य जनक म्हणजे संत श्रेष्ठ नारायण महाराज देहूकर, जे तुकोबारायांचे चिरंजीव आहेत. मग त्यांनी अक्षरशः गळ्यामध्ये तुकोबारायांच्या पादुका घालाव्या आणि तुकोबारायांच्या पादुका घेऊन आळंदीला यावं. आळंदीला यायचं
आणि ज्ञानोबारायांच्या पादुका घ्यायच्या आणि ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या पादुका समवेत घेऊन त्या पालखी सोहळ्याचं स्वरूप संत श्रेष्ठ नारायण महाराज देहूकरांनी सुरू केलं आणि म्हणून आपण हे पालखी सोहळ्याचं स्वरूप एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहू शकतो, हे आपल्याला या ठिकाणी अत्यंत जाणीवपूर्वक नमूद केलं पाहिजे. मग संत श्रेष्ठ नारायण महाराजांच्या या सोहळ्यामध्ये अनेक वारकरी त्या ठिकाणी सहभागी होऊ लागले. पुढे साधारणतः 1832च्या दरम्यानच्या काळामध्ये एक काही प्रसंग असा घडला की ग्वाल्हेरच्या दरबारामध्ये सरदार असणारे हैबतराव बाबा हे आरफळ, साताऱ्याजवळच्या आरफळ गावचे असणारे आरफळकर हैबतराव बाबा हे मोठे सरदार होते आणि ते आपल्या लवाजम्यासहित येत असताना त्यांना चोरांनी पकडलं आणि त्यांच्याकडे होतं नव्हतं ते धन दौलत सगळी काढून घेतली आणि तळघरामध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आलं. मग अशा वेळी आता आम्हाला सोडवणार कोण, अशा या विवंचनेमध्ये हैबतराव बाबांनी थेट संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा धावा केला आणि त्यांना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रत्यक्ष अनुभूती दर्शन झालं आणि त्या संकटामधून ते बाजूला पडले. पण बाजूला पडल्यानंतर या जीवावरती बेतलेल्या संकटातून माऊलींनी मला बाहेर काढलंय, मग आता उरलं जीवन हे संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्यासाठी समर्पित करायचं. आणि म्हणून मग हैबतराव बाबा हे माऊलींच्या सोहळ्यामध्ये, तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये जो नारायण महाराजांनी सुरू केला होता त्यामध्ये चालायला सुरुवात केली. नंतरच्या काही काळानंतर मग मात्र स्वतः नारायण महाराजांच्या आज्ञेनुसार हैबतराव बाबांनी जे अरफळकर संस्थान आता जे आपण म्हणतो त्याचे मूळ पुरुष हैबतराव बाबांनी मात्र स्वतः ज्ञानेश्वर महाराजांचा वेगळा पालखी सोहळा सुरू केला आणि मग ज्ञानेश्वर महाराजांची वेगळी पालखी आणि जगद्गुरू तुकोबारायांची पालखी अशा पद्धतीने दोन पालख्या आजही आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने पण आजही संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तुकोबारायांच्या पादुका आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका दोनही पादुका असतात आणि अशा पद्धतीने ही पालखी आपण पुढे क्रमशः त्या ठिकाणी विस्तारत गेली, सुरू राहिली. तुकोबारायांच्या नंतरही जसं नारायण महाराज देहूकर आहेत, पुढे वारकरी संप्रदायातील तुकोबारायांची असणारी सर्व शिष्य परंपरा ज्यांना आपण फड परंपरा किंवा फडकरी असं म्हणतो त्याचा आपण विचार करणार आहोत. मग या फड परंपरेमध्ये अनेक फडकऱ्यांनी अक्षरशः आपल्या जीवाचं रान करून, आपला जीवभाव समर्पित करून या सर्व परंपरा अत्यंत कष्टेनं आणि पराकाष्ठेनं त्या ठिकाणी संवर्धित केल्या. या फड परंपरेचं वारकरी संप्रदायावरती अनन्यसाधारण असे उपकार आहेत. मग या फड परंपरेचा विस्तार कसा झाला याचाही आपण विचार केला तर या फड परंपरेमध्ये सगळ्यात पहिला फड हा संत नामदेव महाराजांचा. कारण तेने फड गाजविला रे शिंपयाचा एक नामदेव भला असं वर्णन आहे. मग नामदेवरायांनी त्या फडाची परंपरा सुरू केली आणि मग तेव्हापासून या फडांच्या माध्यमातून वेगवेगळ्या फडकऱ्यांनी या संप्रदायाला बळकटी दिली, पुष्टी दिली आणि आजही निष्ठेनं या फड परंपरेचे अनेक पाईक गावशा गावं त्या ठिकाणी अत्यंत श्रद्धेनं त्या फडाची परंपरा आणि त्यांचे रिवाज जपत वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत आहेत. आणि या फड परंपरेचा सुद्धा आपण आपल्या या चिंतनमालेमध्ये विचार करणार आहोत. आणि अशा पद्धतीने पालखी सोहळ्याचं जे स्वरूप आहे ते आज आपल्याला विस्तारलेलं पाहायला मिळतं. मग नंतर सर्व संतांच्या ठिकाणावरून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची त्र्यंबक क्षेत्रावरची जिथे समाधी आहे तिथून निवृत्तीनाथ महाराजांची पालखी निघते. 40 दिवसाचा हा प्रवास आहे. सगळ्यात लांब होऊन म्हणजे संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांची पालखी त्या ठिकाणी येते. जवळजवळ 50 दिवसाचा हा प्रवास आहे. आणि मग त्यानंतर सोपान काकांच्या इथूनही त्या ठिकाणी सासवडवरनं पालखी निघते. अशा वेगवेगळ्या संतांच्या ठिकाणावरून अशा वेगवेगळ्या संतांच्या पालख्या घेऊन हे वारकरी पंढरपूरला येतात. आता यामधला एक बारकावा मी सांगतो. या पालख्या घेऊन यायचं आणि त्यांच्या समवेत का चालायचं तर आम्हा वारकऱ्यांचा हा शुद्ध भाव असतो
की वारीमध्ये चालताना प्रत्यक्ष ज्ञानोबा राय, प्रत्यक्ष तुकोबा राय, प्रत्यक्ष निवृत्तीनाथ महाराज, प्रत्यक्ष ही सर्व संत मंडळी ही आमच्या समवेत चालत असतात आणि त्यांच्या समवेत आम्ही चालत असतो. आणि म्हणून वारीच्या माध्यमातून त्या संतांच्या पालख्या घेऊन पंढरपूरला आपण सर्व वारकरी त्या ठिकाणी निघत असतात. आणि असा दिवसेंदिवस मजल दर मजल भजन करत हा प्रवास सुरू होतो. तर अशा पद्धतीने पालखी सोहळ्याचा इतिहास नेमका काय आहे याचा आपण थोडक्यामध्ये विचार केला. पुढील भागामध्ये आपण आणखी एक वेगळ्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी वारीचा अनुभव घेणार आहोत. आजच्या दिवसापुरतं आपल्या सर्व सद्भक्तांना पुन्हा एकदा जय जय रामकृष्ण हरी. आणि उद्या भेटूयात पुन्हा वारी आनंदाची, याची देही याची डोळा हा वारीचा अनुभव घेण्यासाठी टॉप न्यूज मराठी चॅनलवरती आपण सर्वांनी भेटूयात. रामकृष्ण.